तालुक्याच्या वतीने मंडणगड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 2 पंचायत समिती आपले उमेदवार उभे केले आहेत. एक इस्लामपूर पंचायत समिती गण, दुसरा तुळशी पंचायत समिती गण. इस्लामपूर पंचायत समिती गणात आमचे उमेदवार आहेत सौ स्मिता सचिन थोरे. तुळशी पंचायत समिती गणात आहेत सौ रत्ना राजू मोहिते. आणि त्यानिमित्ताने आज आपण ही एक पत्रकार परिषद आयोजित केली. मी सर्वप्रथम मंडणगड तालुक्याच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. कमी वेळेत आपण इथे आलात, आपला आभारी आहे. यानंतर आमच्या आपल्या जिल्ह्याचे नेते आणि गेले 25 वर्ष या विधानसभेवर ज्यांनी अविरत राज्य केले असे आमचे आमदार, माजी आमदार सन्माननीय सूर्यकांतजी दळवी साहेब हे या पंचायत समिती गणाविषयी आणि येणाऱ्या निवडणुकीत होणारा बदल याविषयी आपल्याशी संवाद साधतील. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले पहिले सर्व पत्रकार बंधूंचे आपण माझी मुलाखत घेण्याकरता इथं आलात त्याबद्दल आपलं मनापासून पहिला आभार मानतो. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना अतिशय वाईट वाटतंय आज त्यांच्याबद्दल. त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. येत्या 9-7 तारखेला निवडणुका होणार. आणि या 7 तारखेच्या निवडणुकांचा निकाल 9 तारखेला साऱ्या महाराष्ट्राला जनतेचा कौल समजणार आहे. त्यापूर्वी नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांचे सुद्धा निकाल 120 नगरपालिका ते नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे या महाराष्ट्रामध्ये निवडून आले, विराजमान झाले. हे देखील आपल्याला ज्ञात आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका झाल्या. या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा 29 महानगरपालिका निवडणुका झाल्या. ते 29 पैकी 23 महानगरपालिकांचा महापौर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा बसलेला आहे, बसणार आहे. आणि अन्य सुद्धा महानगरपालिकांवर महायुतीचाच नगराध्यक्ष बसेल, हे देखील आपल्याला सर्वांना माहीत आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीत सुद्धा निवडणुका होतील. या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीच्या वतीनं या मतदारसंघामध्ये लढण्याचा आमचा मानस होता. परंतु विद्यमान आमदार आणि मंत्री आमदार यांनी ह्या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त दापोली, मंडणगड आणि खेड या तिन्ही तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषदचा उमेदवार तुम्हाला आम्ही फक्त देऊ. अन्य ठिकाणी कार्यकर्त्यांचा कुठेही मान्यता नसल्या कारणानं तो सुद्धा उमेदवार जो मतदारसंघ तुम्हाला देऊ तो या मतदारसंघाचा उमेदवार सुद्धा आम्हीच ठरवू, अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडली. आणि म्हणून नाईलाजास्तव आम्ही ह्या निवडणुकीमध्ये वेगळी चूल मांडण्याची आम्हाला गरज भासली. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी या दोघे मिळून आम्ही या मतदारसंघामध्ये युती करण्याचं ठरवलंय. आणि त्याप्रमाणे दापोलीमध्ये, खेडमध्ये आणि मंडणमध्ये या तिन्ही ठिकाणी या युतीने आम्ही लढण्याचा निर्णय घेत असताना काही ठिकाणी आम्हाला आघाडीची संमती आहे, काही ठिकाणी आघाडीचा पाठिंबा नाही, काही ठिकाणी राष्ट्रवादीचाच आम्हाला संमती आहे, काही ठिकाणी त्यांचा आम्हाला संमती नाही. तरी सुद्धा आम्ही मात्र
महायुतीनंच सर्वांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला असून त्या तालुक्यामध्ये बडनगर तालुक्यामध्ये 2 पंचायत समिती भारतीय जनता पक्षाला आणि एक इस्लामपूर आणि दुसरा आमचं तुळशी या 2 पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तुळशीमधून रत्ना राजू मोहिते या आमच्या उमेदवार इथं माझ्या बाजूला बसलेल्या आहेत आणि दुसऱ्या स्मिता सचिन थोरे या इस्लामपूर या मतदारसंघातून त्या देखील उमेदवार लढवणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी आज मी फिरलो, आज पूर्ण मंडळ तालुक्यामध्ये दौरा करण्याचा सकाळपासून कार्यक्रम सुरू आहे. फिरत असताना लोकांमध्ये कुठेतरी लोकांना परिवर्तन हवं आहे. दहशत किंवा कोणत्या या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं मोकळं वातावरण असायला पाहिजे ते राहिलेलं दिसत नाही आणि म्हणून एक परिवर्तनाची कुठेतरी लाट आलेली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. मला पूर्ण खात्री आहे हे दोन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे या मंडळामध्ये आमचे निवडून येतील. खेडमध्ये आम्ही 3 पंचायत समिती लढवतोय. दापोलीमध्ये 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती लढवतोय. टोटल आम्ही 11 जागांवर भारतीय जनता पक्ष उमेदवार लढतील आणि 11च्या 11 पैकी निवडून येतील अशा प्रकारचं आज आम्हाला एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व तुम्ही पाहताय. देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार चालला आहे. राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज ह्या झपाट्यानं आतापर्यंत न भूतो न भविष्यती अशा प्रकारे विकासाची झेप त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा महाराष्ट्रामध्ये विकासाचं तुम्हाला झंझावात पाहायला मिळतोय. या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये आम्हाला चांगलं यश मिळावं, सर्व मतदारांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. याची परतफेड कामाच्या रूपानं निश्चितपणे या जनतेला या तालुक्याला मिळेल. या मंडणगड तालुक्याला एक निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची दिशा. थोडक्यात सांगायचं झालं काही ठळक कामं तर शिरगाव येथे सोवेली पंचकोशी औद्योगिक वसाहत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून जमिनी बळकावण्याचं काम तिथं ज्या पद्धतीने केलं आहे आणि त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हा आमचा लढा सुरू आहे. आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम, जमिनी परत त्यांना मिळवून देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न सुरू आहे आणि तो अंतिम टप्प्यामध्ये आम्ही पोहोचलो आहे. नक्कीच आम्हाला शिरगावमध्ये ज्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत त्या सर्व जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याकरता निश्चितपणे आम्हाला यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा या तालुक्यामध्ये दापोली आणि मंडण तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. आपण सर्व पाहतोय. नक्कीच त्याला सुद्धा गती देण्याचं, चालना देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे आमचा देखील प्रयत्न आहे. एवढंच नाही तर या मंडळामध्ये 1980 मध्ये आंबेत खाडी पुलावर पूल बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना झाला. त्यानंतर आजपर्यंत गेली 10 वर्ष मंडणगड ते भाप्रं हा रस्त्याचं काम अजून सुरू आहे. अजून ते पूर्ण होत नाही. मी सुद्धा 25 वर्ष आमदार होतो. माझ्या काळात प्रत्येक गावामध्ये नळ योजना, प्रत्येक गावामध्ये रस्ता, प्रत्येक गावामध्ये एसटी, प्रत्येक गावामध्ये विद्युत पुरवठा या सर्व गोष्टी आपण केल्या. पण आज तगायत या मंडणगड तालुक्याला येणारा खाडी पूल जो आहे आंबेचा, त्या खाडी पुलाला लगतला दुसरा पूल त्या पुलाचा आता धोका निर्माण झालेला आहे. त्याची आता ताकद कमकुवत झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दुसरा नवीन पूल व्हावा याकरता सुद्धा जनतेची मागणी आहे आणि तो सुद्धा आज ना उद्या मार्गी लागण्याकरता निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. एवढंच नाही तर ह्या तालुक्यामध्ये रोजगार मिळवून देण्याकरता सुद्धा
उद्योगसुद्धा आणण्याकरता देखील आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्हाला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्हाला देखील काम करण्याकरता उत्साह वाढेल आणि जनतेला देखील जसं मुंबईमध्ये काळा पलट झालेला पाहायला मिळतोय तसं कोकणामध्ये सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि या हेतूनं या निवडणुकीमध्ये आज आम्ही प्रचाराला उतरत असताना जनतेकडून परिवर्तन झालं पाहिजे, आम्ही तुमच्या उमेदवारांना निश्चितपणे निवडून देऊ, अशा प्रकारे सुद्धा जनतेकडून आम्हाला ज्या ज्या गावामध्ये जातोय तो आम्ही अनुभव घेतो. पंचायत समितीमध्ये 2 जागांवरती स्वतंत्र भाजपाने उमेदवार उभे केले. या निवडणुका संपल्यानंतर 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत. म्हणजे भाजप पुढे ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरण्याची ही नांदी म्हणावी का? नक्कीच भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर का आपण पाहिलं सर्व ठिकाणी तर भारतीय जनता पक्षाचं 36 जिल्ह्यापैकी कोकण किनारपट्टीला फक्त आपला रत्नागिरी जिल्हा फक्त भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे तेवढं मत मिळालेलं दिसत नाही. पण इतर जिल्ह्यांच्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये जो कामकाज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जो सुरू आहे तसाच याही जिल्ह्याला देखील आमची ताकद वाढवण्याचं काम आम्ही करतोय. राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मंडणगड तालुक्याच्या दृष्टीने आता जसं तुम्ही रोजगार म्हणालात आणि अनेक गोष्टींवर भाष्य केलेलं आहे, अजून कोणतं विजन आहे का तालुक्याच्या बाबतीमध्ये भाजपाचं? भारतीय जनता पक्षाचं अजून या पलीकडे जाऊन सुद्धा आमचं विजन आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये आज जिल्हा परिषदची निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. गावांना आज सर्वसामान्य जनतेचे लहान सहान प्रश्न असतात, तो सोडवणं हाच आमचा आजच्या निवडणुकीचा जाहीरनामा आहे. आणि देशात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे आम्हाला नक्कीच ते सोडवण्याकरता आम्हाला यश येईल याची आम्हाला खात्री आहे. भविष्यामध्ये ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमचा जाहीरनामा निश्चितपणे आम्ही तुमच्यासमोर ठेवू. चर्चा आहे की भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मंडणगडमध्ये त्याला तालुका अध्यक्ष अद्याप निवड झालेली नाही. निवडणुकीचं वातावरण आहे. आता प्रभारी म्हणून आता आप्पा आमचे काम करतायत. आप्पा मोरे यांचं माजी तालुकाध्यक्ष होते, अनुभवी होते. पदावर असो नसो या ऑफिसमध्ये त्यांचं कामकाज सुरू असतं आणि या निवडणुकीच्या तोंडावरच आमची ही जागा रिक्त झालेली आहे. आणि म्हणून ही निवडणूक झाल्यानंतर निश्चितपणे ती नेमणूक आम्ही करून घेऊ आणि भविष्यामध्ये पक्षाची घोडदौड आम्ही चांगल्या पद्धतीने चालू ठेवू. आणि राज्यात बीजेपीची सत्ता आहे. काही महिन्यानंतर आता मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका येत आहेत, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. तर अशा वेळेला भारतीय जनता पार्टीची ताकद कुठे तालुक्यात दिसून येत नाही, तेवढं पाठबळ वर्ण मिळत नाही असंच दिसून येत आहे. त्या संदर्भात काय म्हणाल? मी 25 वर्ष आमदार होतो, विरोधी पक्षाचा आमदार होतो. आता भारतीय जनता पक्षामध्ये आलोय. भारतीय जनता पक्षाच्या राज्यात आणि केंद्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आमच्या पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सर्व जनतेने पाहत आहे. असं असताना मंडणगड तालुका हा खऱ्या अर्थानं मागासलेला तालुका म्हणून या जिल्ह्यात लोक म्हणतात आणि ओळखला जात होता. आता ती परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि ती परिस्थिती निश्चितपणे सत्तेचा वापर करून या मंडणगड तालुक्याचं कायापालट करण्याचं आमचा सर्वांचा मानस आहे. एवढंच नाही तर याही पलीकडे जाऊन सांगेन, या महाराष्ट्रामध्ये नवीन काही जिल्हे होऊ पाहत आहेत. त्यामध्ये आपला सुद्धा रायगड आणि रत्नागिरीचा मिळून अजून एक तिसरा जिल्हा होण्याची शक्यता आहे. आणि तो नवीन जो जिल्हा होईल तो मंडणगड, दापोली, खेड, पोलादपूर, महाड, माणगाव अशा प्रकारचं साधारण कार्यक्षेत्र या नवीन जिल्ह्याचं असेल. आणि त्या नवीन जिल्ह्याचं नाव ज्यांनी या देशाची घटना लिहिली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांचं मूळ गाव हे मंडणगड तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे नवीन जिल्हा जो होईल त्या जिल्ह्याचं नाव, ते जिल्ह्याचं ठिकाण हे मंडणगड असावं, हे माझं अनेक वर्षाचं जे स्वप्न आहे ते आता सत्ता आल्यामुळे आणि मी सत्तेत असल्यामुळे निश्चितपणे बलिष्ठ पातळीवर प्रयत्न करून ते स्वप्न जनतेचं साकार करू आणि या जिल्ह्यामध्ये या मंडणगड तालुक्याचं स्थान एक इतर तालुक्यांपेक्षा उंचावलेलं तुम्हाला पाहायला मिळेल, अशा प्रकारे मी तुम्हाला ग्वाही देतो.